कुठं गेली फार फोट फुगलं बाथरूमला जायचं पण एकदा गेली का पकी मैत्री बसी गप्पा मारीत बसी येत नाही जात नाही नवऱ्याचा विचार करीत नाही काय करा. किती मच्छर झाले तिकडे खरंच. हा काय राव टाइम गेला. काय टाइम केला म्हणजे हा काही काम बिम काय असतात की नसतात मला. काम आहे पण मग हे काम नाही का. कसलं काम. हा ते मावर गाडगा कुठे बाथरूम मध्येच आहे ना तिथं. मग तुला माहिती आहे का मला एकट्याला जाता येतं का तिकडे. आता इतक्या दिवस मी तुम्हाला घेऊन जाते ना अरे पण तू नसते जरा हळूहळू तरी प्रयत्न तरी करा. अगं गेलो तर मी तिची घेतली दडक म्या ये टेंगुळ आला केवढा पाहिजे हात लाव. इकडे आहे मी इकडे. हा ये पाय टेंगुळ इकडे आहे मी इकडं इकडे आहे मी. हा ना कुठं टेंगुळ आले. ये पाय इडे इडे बाई हात लाव. एवढं काय नाही हो ते सूज आली ते जाईल ते. हा ना भीतीच्या दडक घेतली ते गाड गेले तुला माय मी लगे पाहिजे इडच करतो घराच्या घरात. इथंच लघवी पाणी सगळं इथंच करा म्हणून एवढे मच्छर झालेत. हा जरा इथं बसायला होत नाही एवढे मच्छर चावतात म्हणून ते बॅटने मच्छर मारत होते. हा सगळंच बंद करता खिडकी बंद दरवाजा बंद कसं थांबायचं या रूम मध्ये. मला उलट थंडी वाजते. थंडी वाजते काय बोलणार खरंच. ते ना बघा हम्म एक व्हायला पाहिजे ना आपल्या एखादं पोरस्वर झालं ना तर ते बरोबर पोर मला ने जाईन आणि जाईन माय उठा ठोकरी जाईन तू कुठं कामाला म्हणजे पोरांना काय त्याच्यासाठी जन्म द्यायचा तुमची सेवा करण्यासाठी आतापासूनच काय. मग आता कधी मात्र झालं पोरं काढते का. बाप म्हणून काय विचार करताय. निम वय होत आलं ना निम वय होत आलं. तू अशी नाही बा अशी तू भांड्याला भांड्यात लागून देत नाही सारखे लांब 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 कशी काय पोरं होती कसे पोरं होती. लांब लांब ना राहू नये तर काय करू मला सांगा. अहो तुमच्यासोबत जर कुठे गेली ना तर लोक मला म्हणतात काय वडिलांना घेऊन चाललीस का? जायचंच नाही कुठं घरीच सोडायचं नाही आपलं. अहो वडील म्हणतात तुम्हाला ते माझे शरम वाटते मला. पोरांचा विचार करतायत. मग आता काय तसं राहते का बिगर पोरांचं. हा बघू नंतर. नाही बिगर पोरांचं राहते का. हे सगळं बडबड करण्यासाठी मला बोलवलं का तुम्ही. मगापासून आवाज देत होते ते. अरे झाले किती दिवस लागणार आपल्या. हां आपल्याबरोबर ज्यांचे लग्न झाले त्यांचे पोरं शाळा जात असते ना आता. अहो पण माझ्यापेक्षा तुम्ही 15 वर्ष मोठे आहात हे ध्यानात ठेवा. पोरं काढायला काय मोठ्याचं लहान काय वय लागत का. आपण लोक काय बोलतील. अरे मग तुला काय तुला मागून पोरं नकोच आहे का. नकोय मला पोरं नकोय. आणि मग हा परपंच प्रपंच राहू देत ना राहू दे प्रपंच. एखादं कुठलं घेऊ दत्तक पोर. अगं मी तर आई आंधळा पण एखादं चांगलं पोर ज्याला मला आलं तर ते वावशीचं देवावाडी चांगलं. ते चांगलं आलं तर ठीक आहे ते आंधळ झालं म्हणजे मग मी काय करतो दोघांना सांभाळू का. असं काय आंधळ मी काय जिजाला तर आंधळ नव्हतो मी आधोपरी आंधळ वहिले. विचार करेल मी समजलं ना. मी एवढी मोठी रिक्स नाही घेऊ शकत म्हणजे जबाबदारी नाही घेऊ शकत समजलं ना. काय बा तू म्हणत ओळखून घेत नाही. माझंच नशीब फुटकं आहे. हा मी एकटाच मिठा मारतो बायको असून एकटाच गोदरीला मिठा मारतो काय काय म्हणतो बायको. उषा गाद्या सगळ्या घ्या आणि त्याला पण मिठा मारत बसा. जे तेच म्हणा तुझी बायको अशी तुझी बायको तशी तुझी बायको मला म्हण तुझी बायको नक्की तुझी बायको काळी मुलं कशी असू ती मला आवडली ना तुम्हाला काय करायचं. तुम्हाला आवडेलच ना. तुमचं हागणं मुतणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी तर मलाच कराव्या लागतात. तर तुम्हाला तुम्ही आवडणारच ना. खरं तुला नाक नाही का ग. काय तुला नाक नाही. नाक नाही म्हणजे मग काय बिन नाकाची नाही लोक म्हणते तुझ्या बायकोचं नाक एवढं एवढं ते काळी म्हणा आता काळीकडे एवढी ते मला दिसत नाही पण नाक दिसत ना बस आपण. हाय मला सगळे नाकबिक सगळे इकडे मी इकडे इकडे आणि हे माझं नाक आहे समजलं चांगलं आहे. शेंड आता बरं दिसतंय. हो शेंड आता भारी दिसतोय. माझंच नशीब फुटकं यांच्या गळ्यात पडले. ठीक आहे झोपा तुम्ही आता मी जरा जाते बाहेर जाऊन येते. तू नशीबवान म्हणायची. मी का नशीबवान कशाबद्दल. मग फुटकं नशीब माझं आहे फुटकं नशीब समजलं ना. काय सगळं तुझ्या हातात कार बरे काय फुटकं नशीब आहे. हा सगळं तुझ्या ताबे देऊन टाकले तुला काय कमी. जाऊ दे आता मला बोलायला लावू नका समजलं ना. बरं ते जाऊ दे ऐक ना आपण ही पोरांची तयारी करू ना. काय पोरांची तयारी. अहो तुम्हाला दिसत नाही. पोराची तयारी करणार कशी. तरी चापत मला सगळं जमत आहे. चापून मी काय एवढं येडा आहे का. तुम्हाला लाज नाही वाटत का हे सगळं बोलायला. चापत करणार
अगं तू एकदा दोनदा मला दोरी बांधून दिली ती कसली मी नेमकी बाथरूममध्ये दुरीला धरून धरून जातो आणि दुरीला धरून धरून खाटो येत होतो आणि मग मला काही ती जागा सापडायची नाही काही मी बरोबर गावशीन. राहू दे एवढी मेहनत करायची गरज नाही आहे. आता डॉक्टर काय बोललेत एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे दुसरं डोळ्याचं झालं ना का आपण नंतर करू ना विचार. हां आता घाई काय चापचूप करायची एवढी. मला ना राहून लय मूड येतो काय टायमाला तू मावाला मूड हाफ करून टाक. मूड हापच राहू दे. हां हापच राहू दे मूड. कर बा मूड तुला बनवायची येईन ते काही कर गरज नाही. तुला काय येईन ते कर. तुझ्या पुढं माय अक्कल बंद झाली आता माय ना कामरा कळ लागली बस टाक तो हांग. तुम्हाला बाथरूमला जायचं होतं ना जाऊन देता काय बाथरूम मग कशाला मला बोलवलं इथे. जातो मी दूर नजरीत काय मूर्खपणा जा बाय. आहे हा. काय डायरेक्ट बाथरूमच्या कडाला दोरी कडीला डायरेक्ट खाटाला दोरी बरोबर दूर नाही जातो मी. म्हणजे तुमचं म्हणणं की मी आता काय त्या नाड्या बांधत बसू इथे. अगं पण तो आता हटल ना. काय पस्ताव आहे बाबा खरंच. हा ठीक आहे मी तसंच करते. हे घ्या इथं काठी ठेवलेली आहे. बरं काय राम डोक्याला ताप आलाय माझ्या खरंच. काय काय करत होते? किती वेळ तुला यायला. का चुकतो हा? यार मी येतच होतो मग पण मग मी तोलीच वाट पाहत होतो बाहेर. मी भीतीच्या आडून पाहत होतो मला आताच बाहेर येते ना. काय खोटं बोलू नकोस. काय? मी 2 वेळा बाहेर चक्र मारलं तू इथं बिलकुल नव्हता समजलं ना. काय काय मी बघितलं म्हणजे तू आत्ता झालायस ना. हा मग आता चाललं ना. तुला सवयच झाली उशीर करायची नेहमी मग आता नेहमी. काय करू. आता एक तर तो नवर राहते घरी त्याच्यामुळे मला आहे ना आता यायला कसं आहे. हं? बरं मी काय म्हणतो एक कर. याच्या अगोदर पण तो होताच ना. अरे आता तेव्हा एवढं त्याचं त्याला नव्हतं काल येतोय काल नाही. पण आता कसं आहे त्याला कळायला लागले ना का बाबा सारखा येतोय बा. त्याला दिसतंय कुठे अजून. नाही नाही पण आवाज ओळखत असेल ना नाही ना. आवाज तो ओळखतो तो हां पण अजून दिसत नाहीये. बरं मी काय म्हणतो हम्म. आता मग इकडे तिकडे थांबू आपण बाहेर 2-3 कुठं? तास. कुठे हे काय इकडे बाहेर चालणार. बाहेर कशाला तर झोपला आता आपण घरात गेलो असतो ना. अरे काच परत आपली चुळबुळ आवाज आता तो तुझा मित्र आहे की नाही मला सांग. अरे हाये. तो तर तुला ओळखतो ना चांगला. हा. मग तसंच करायचं त्याला भेटायला आलोय तुझं डोळ्याचं ऑपरेशन झालं असं समजून आपला कार्यभाग. त्याचं ऑपरेशन वगैरे दिवस झाले ना गे. हो पण मग भेटायला येऊन गेलो ना. पट्टी नाही काढली अजून डोळ्याची. हा काय सांगायचं दरवाजातून जात होतो हा. तर मग विचार केला की श्रीपतला भेटावं म्हणून. कसं पण तिकडे होईल का त्याच्यात बघू ना आता. बघ नाही त्याच्यापेक्षा तू इकडे चल मारुती तिकडे नकोच. अरे पण झाला ना ऐक नुसतं मला जरी भेटलं माझ्याशी बोललं तर मन नाही भरत का तुमचं. नाही यार तसं नाही नाही. तुला काय बोलू माय मी खोडतं आता? माहिती ना तुला कशी. हम्म. आणि मग आपलं काय आजकालचं आहे का. मग मला तेच म्हणायचंय ना. आपलं आजकालचं नाही कायमचं ठेवायचं तर सांभाळा ना काही गोष्टी तुम्ही. म्हणूनच म्हणलं हा? मी इकडे चाल. आणि आज सकाळपासून ना तू नुसतं भडकलंय माझ्यावरती. काय ते काय ते त्यांना बाथरूमला जायचं होतं मी लवकर गेली नाही तो ओरडायला लागला. आता म्हणतो दरवाजापासून काय झालं तुला माझ्या सांगू का? खाटपासून बोलतो बाथरूम पर्यंत तुला एक नाडी सांगा लाव. त्याचं काय झालं माहिती आहे का. हम्म. 9 पण आहे त्याचं लग्न झाल्यापासून आहे ना तो काय त्याला हात बीत लावून जाईल नाही बरोबर ना. हम्म. त्याला जवळ घ्यायला नाही तो आणि ते आणखी टेन्शनमध्ये येते. आणि त्याच्यात काय झालं त्याचं केलं डोळ्याचं ऑपरेशन हम्म. आणि त्याच्याबरोबरचे पोराचे लग्न झाले आणि त्याचे पोर शाळेत घेऊन गेले मित्राचे बरोबर. बाबा ते तर ते काय आणखी येड्यात काढीत असेल तुला. ते तर काही बोलूच नको. आता मला म्हणतो हां आपण पोर तयार करूया म्हणून पोरांसाठी आपण प्रयत्न नाही, करूया. नाही, मी म्हटलं काही डोकं बिकं फिरलं की त्याला काय. दिसत नाही बरं का काही करून ठेवईल ते. आता नाही दिसत म्हटलं ते जे बस. मला उत्तर दिलं असेल ना त्याला ते मी दिसत नाही. बोलायला पण नको. तुला त्याला दिसत नाही तुझ्या जीवाची इतके हाल करेल ते. गप्प बस रे नाही, नाही. चुप्प बस. त्याच्या आगाला खूप नालक आहे समजलं ना. नाही ऐक तू त्याला हात लावला देऊ नको असाच वाळू बार. मी आहे ना तुला काय करायचं. तो तर गप्प बस बाबा गप्प बस. चल घरी चल. घरी नको इकडे चाल ना. अरे बाबा मला त्याला जेवण वगैरे द्यायचंय ते जेवलं नाही तो सकाळपासून. अजून जेवेल नाही का. आता त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून दुपारी त्याने सकाळी त्याने नाश्ता बरं मी केला. काय तिकडल्या रूममध्ये बसू आपण त्याला जेवायला नेऊन दे तिकडल्या रूममध्ये. ऐक ना मी काय म्हणते आता जरा तो चिडचिडा झालाय 2-3 दिवस घराच्या बाहेर गेला नाही काय नाही म्हणून मी तुला म्हटलं तू घरी आलास ना तर जरा 2-3 गप्पा गोष्टी होतील. मग त्याच नादाने जरा आपण त्याला तर काय ऐकायला येते दिसत तर काहीच नाही ना. हा मी लय आज मूडमध्ये होतो का. तू कधी मूडमध्ये नसतोस हा. मूर्ख माणूस. खरंच ना. बरं चलतोस का आता घरी. बरं चला जातोय यायचं आहे ना. मग काय
ऐकतच नाही तू कधी सांगितल्यावर. जा दे मग. कसं काय वाटतं आता? काय आहे तसं हा का? वहिनी कुठे गेली? तिलाच काय आणायला दुकानात. हा ना, जाऊ दे, बरं वाटलं. कसं काय ना, जोडीदार आला ना दवाखान्यातून घरी. तिच्या मागायला याप काय करेन ती. हा ना. परपंच जाता माई उठा ठेव करायची. नाही पण आता हे जे ऑपरेशन झालं यानं काही फरक पडला नाही पाहायला? काय अजून तर काय नाही. नाही का? डॉक्टरनं सांगितलं डोळा उघडायचा नाही 8 दिवस. हा का? हा बरं आहे मग, काही नाही. म्हणजे तुला त्रास होणार नाही डोळ्याला? हा ते हा त्याचं चुकते. हा का? मग ते दिवस मला काही कळत नाही ना. हा 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 आता हा. दिवस आहे का रात्री नाही दिवस आहे ना, दिवस दिवस आहे. मला काय कळत अरे पण तू काय अंधारात राहतो ना शिरपतराव, मग त्याच्यामुळं तुला कसं अंधार सारखं काय पहिलं. होतं, जे आंधळा माणूस आहे ना त्याला सगळं जग आंधळ दिसतं. हो वहिनी, हो वहिनी. आली हो. हा ते आली. दिसते बरं का? हा हा हा. हाय वहिनी हाय बरं का. हा आली. पण मग काय म्हण भाऊ शिरपतराव, वहिनी स्वभाव लय भारी. लय चांगलं. लय जीव लाईफ तुला. लय जीव लावला. हम्म. आणि जाल कुठे नेमकी? दुकानात हा का? आले का वहिनी? काय रे? हा. कधी आलात तुम्ही? मी भरपूर वेळ झाला, जरा आमच्या गप्पा झाल्या. हा का? हा. हा नाही बरं झालं तुम्ही आलात त्यांना भेटायला. हा. लय चिडचिड करायला लागले हा होते ना? मला. हो. बरं शिरपतराव येऊ का मग? झाली बहिणीची डोळे भेट झाली. हा बरं हा येतो मग. हा या. नाही नाही थांब तू जरा इथेच बस. मी चहा पाणी काहीतरी घेऊन येते. हा बरं हा, बरं मी ये. येते. लवकर ये लवकर ये. वहिनी नाही काहीतरी आणते. हा चला गप्पा चप्पा मारू. लय माणूस शिकला लय माणूस. हा ना. हा आला फोन. माणूस रिकामा जाणार नाही. नाही. रिकाम्यात एकच हा जाणार हा नाही. ते आहे बा, ते आहे. ते आहे. करणीचा खांब आहे घरात करणीचा. हो हो करणीचं थांबे. ते बाहेर एक काम होतं ना ते करून आले. करून आले का? काय वहिनी तुम्हाला चहाला म्हणलो असतो मी, मला काय चहा चालत नाही. बरं शिरपतराव घे मग काळजी घे. हा आणि दिसायला आला का सांग मला, येऊ का मग? हा हा येतो मग. मी यांना सोडून येते जरा. काय जाते ना ती हा जाते जरा हा बरोबर आहे, पण असं बरं वाटत नाही आता घरी आलेत ते आणि असं त्यांना सोडायचं ते. हा तुम्हाला काय पाणी बिणी आणू का? माझं दूध कसं का ग हा मचक आवाज नाही तर ते बाहेर पोरं खेळतात हो. मचक आवाज येतो म्हणजे कोणी पाहायचं त्याला काय दिसायला असं नाही. हा आवाज वाईट आहे का नाही? कुचुक आवाज येते. कुचुक ते बाहेर बायका बोलतायत ना त्यांचा आवाज आहे. हा शेजारची. मी तर तुमच्या पाशीच आहे हो. तुम्ही झोपा. अरे ते काय माझा वड वाटत बाय नाही हो, बॉम्बला पिशी ओढली का काय बोंबलाची पिशवी नाही आहे तुमच्या बोंबील जिथलं तिथं. काय रे नुसतं बॉम्बलाची आवड आहे ना काय. नाहीतर काय. तुम्ही झोपा, मी आहे इथंच आहे. अर्धा झोपेला अर्धा जागा आहे. म्हणजे म्हणजे एक डोळा झोप लागली, एक डोळा जागा. मी येते, बाहेरून येते. हा अरे ते कधी कधी तसंच तुझी पण चुकी आहे ना. तुम्हाला मला राहत नाही ना चंपे. अरे बाबा सगळं बरोबर आहे, पण जरा उशिरा तरी यायचं होतं. आलंच तर आलं, मला न सांगता आलं. बरं नेमकी भानगड काय माहिती का, मी आवाज देत आलो आणि नेमकं त्यानं मला मध्ये बुरून येत नाही, मी मध्ये जातो कधी. ते पण आहे. तू कसं अचानक कसं काय आलंस? अरे लय आठवण आली चंपे. चल 3-4 दिवस झाले. अरे चालते. मी काय म्हणते, तू आता जा घरी. ठीक आहे, मी तुला फोन करेन तेव्हा तू ये. संध्याकाळी येऊ का? संध्याकाळी बघू ना, फोन करते ना मी हा तुला. तू मला फोन कर. त्याचं माहिती आहे ना, मांजर आली, हे आलं ते आलं, असंच बोलत राहणार तो. तिकडे जरा घेऊन जातो, त्या बाजूला जातो. पाठीमागे जरा. हा हा म्हणजे नको पाहायला. येऊ का मग? हा ठीक आहे जा तू. हो. एक तर गेला, आता एक बाहेर वाट बघतोय माझी. कुठे उभा आहे काय माहिती, बघू दे तरी.
चला अजून काय आहे ना बाई बाहेर हां अवघड झालं आता मला ठेवलं इकडं साईडला लपून हां जे तर तिच्या नवरा असं आहे ना चंपे काय सॉरी खरं अरे सॉरी. केव्हाच तो उभं करून ठेवलं मला इकडं हां लोक काय म्हणजे इकडं हा काय पाहतोय ते लोकांचं मी बघून घेते. हा. ते काय झालं ना, त्याला चहा पाहिजे होता आता लगेच, मग बनवून दिला चहा. का? त्यामुळे उशीर झाला मला. हा ना लय टाईम उभं राहिलो ना गं. बरं चल 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 चल. हा? हाय तो घरातच आहे. हा, झोपलाय का नाही कुठे झोपतोय तो. झोपत नाही नाही मग आता कसं होणार आपलं काय कसं मध्ये होणार? गेल्यावर तर त्याच्याशी बोल जरा काय काय. कोण त्याशी मग मी तेच तर तुला सांगितले आयडिया, मग त्याच्यानंतर आहेतच ना आपण. झोपले का? आले का? बरं वाटतं का आता? मस्त मस्त. बरे चाय प्याले? चाय ना त्याला चार आज तोंडाला चवणे तोंडाला चव नाही म्हणजे? काय पण काय कामच नाही जागेवरचे. बरं भूक आहे लागत नाही. हा बरं चहा प्यावं तर सारखं लगेल तर मला जाता येत नाही त्याच्यापेक्षा नाही बरं ते जुलाब थांबले ना तुम्ही आता? सकाळी काय तुम्ही नाश्ता बिष्टा केला नाहीत? मी हा? ते थांबले मला आता. मग जेवायला काय वाढू का? नको काय जेवायला काय नाही भूक असते काय झालं ती हा काय झालं ती अहो मच्छर किती, मी तुम्हाला म्हटलं नाही दुपारी इथं खूप मच्छर होते मच्छर आहे का? होते म्हणून. तरी म्हणलं का असं होते तुला बरं. तुम्हाला काय गरम बिरम फॅन बिन लावू का? नको नको थंडी गेली का तुमची आता? हात थंडी हातपाय वगैरे दुखायचे काय थांबलेत ना? हा थांबले आता काय नाही मजा येते आता काय झाड हा तुम्ही जरा वेळ झोपले असते तर? नाही झोपच नाही सारखे पडून पडून पाठ दुखत सुटली. बरं रात्री झोपायचं दिवसा झोपायचं दिवस रात्र कळा ना मला. मी रात्रभर राहतो दिवसात झोपतो काहीच कळत नाही आपल्याला. तू सांगत नाही किती वाजले काय झालं काय नाही नातून पाहते का काय करते नाचल का मी मला काय तुम्ही पण? नाही आता काय नाचायला इथं काय काय गाणं लावलंय काय? हाल ती लय म्हणलं मग काय झालं मस्त चावत घालते राहते मच्छर किती असतात. बरं मी तुम्हाला काय पाणी पिणी घेऊन येऊ का? नाही पाण्याचं नाही मला आवश्यकता काय विचार तरी काय करता एवढा? मी काय? तुमच्या बाजूला आहे, एवढी काळजी घेते आहे, तरी पण. मी काय काळजी करतो का मी लय खुश आहे तुझ्यावर मी खुश आहे खुश तुझ्यावर आहे ना हा? तुझ्यावर लय खुश आहे मी. तू माझी एवढी सेवा करते ना हा मग काय. याच्यापेक्षा माझी कोण सेवा करणार आहे हो 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 बस बस नको लय दाबू. हा ना. हाय 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 हाय. मी काय सांगते ऐका ना, तुम्हाला थकवाले जास्त, तुम्ही झोपा जरा. नाही झोप नाही झोप नाही झोप नाही झोपाचा विषयच नाही. झोप नाहीच अशी या मान्यातला झोपच नाही. अहो पण मला तुमचा दुपारी झोपाचा टाइम असतोच ना. झोप आता झाली. गोळ्या पण तुम्हाला दिल्या, झोप बीप काही येत नाही का? झोप घेऊन उठलोय मी. काच आवाज येतोय का? हा काच आवाज हे बायका बाहेर बोलतात ना त्यांचं, मग अशी पण तुम्हाला सांगितलं ना हा, मी, ते तरी पण तेच सारखं सारखं. हा, मी काय सांगते, असं किती वेळ बसून राहणार? काय पाठबीट दुखते की नाही? हा झोपते थोडी. मग जरा आराम करायचं, ते काही नाही. बरं नुसतंच बसून बसून राहणार. झोप दोघे आपण हे घे. ठीक आहे. तुम्ही झोपतो, तुम्ही झोपा ना, मला काय. झोप ना तू झोप ना. चल माय मनात आले आज आहे ना आपण पोराची तयारीच करायची. जाऊन ते जेवण येतो आज आहे ना पोर काढायचं आता कवर राहते लोकांना वर्ष हा तर चल बरं झोप बरं खाली ते बाय या डवाने करे बघा या डवाने करत नाही बिलकुल. बायको शेवटतो माझी बायको चंपे तुला मी पोर काढणं म्हणजे काढणार जात काय करून तू लाजू नको लाजूच नको तुला सांगतो. हां आता सुधीमती नाही ना पोराची तयारी करायची. तू लई दिवसापासून माझ्या हातात सापडत नव्हती, लांब लांब पळायची. आता कुठं पळशी किती आरडावाडा कर किती कर आता तुला
सुट्टी नाही चॅम्पे चॅम्प्या चॅम्पे चाल पप्पी हा चॅम्पे मिस आहे का तुला तू बोलत का नाही रागा भरली का रागा भरली माझं म्हणजे तुला पोर नको आहे का पोर नको आहे का हां तुला पोर लागत नाही ना बाय मारीन बघा चॅम्पे थांबसा काढ ठिकाणी जुडी चॅम्पेला बोलती वाय बोलती वाय चॅम्पे चॅम्पे बोलती वाय मी बाबूराव आहे. हा बाबूराव बाबूराव आहे. आणि इकडं कसं काय आला बाबूराव हा? कसं काय आला तो बायको सगळं का आला तुला भेटायला. मला भेटायला हा. काय झालं काय ते अरे तो नाव काय ना? काय झालं काय झालं तो नाव काय ना? झालं काय मारायला लगेच झालं म्हणजे काय आणि त्यांची गच्ची का पकडले सोडा त्यांना तो बरं तुला सोडायचं तुला तो करून एक पोर काढून घेतो म्हणून. अहो, त्यांना कसं पोर होईल असं काय करताय त्याच्यावर रेप करणार आहे मी आता काय त्याला पोर काढतो मी डोकं बिकं फिरलं की काय आता काय येड्याच्या डॉक्टर तुम्हाला घेऊन जाऊ का मी आता काय काय हा भाऊ या बघ तुला एक चावू कर माझी मला काय तू आंधळा समजले काय या बघ मी काय होत ऐक ना मला काय फोर्स नाही होत मी माणूस आहे जरा बाबराव आहे जरा ठेव जरा तो का ज्ञान गेला का काय ऐका ना आता तुम्ही जरा शांत व्हा शांत हे नाही बघ, करताय? तो तुला एक जाऊ का ऐक तो एक तो एक डोक्या तू काय माझ्या घरी मला सगळं चष्मातून दिसतंय पण मी तो मत पाहत होतो अरे, बाई का ही गं. खरंच नवऱ्याला जीव लावते म्हणून तुम्हाला दिसतंय का दिसतंय? तो बायकोचं भावाला लपडे हा बरे बरे लपड आहे ना हा नाही नाही ते बाबा खोटं बोलायचं नाही असं काही पण मी देणार आहे पोरं काढून हा? तुला दे काढून दे काढून काय तुम्ही बोलताय? तो काय आता बोलताय दिसत तुम्ही? नाही ना हा बाय चंपे आता पिशी भरायची तुझ्या बापाच्या घरी लिगायची मीच नाही बरं का अजून एक आहे अजून एक आहे सगळं माहिती मला सम्या, तो सम्या. समय येतो समय मला म्हणतो जातो हा. समय माझा एकटा मुख्य घेतो माझ्यावर काय वाटत नसल हा अहो, ऐका ना तुम्ही म्हणताय तो तसं एका काहीच डोळ्यात नाही. आपल्या काय नाही मला दिसत नाही का बाय तिकडे साडी तुझ्या आगत घालली तुम्ही हे काढा बघू चष्मा एक डोळ्याच केले का मला सुई होऊन गेला माकून फक्त मला बायकोचं मत पाहत होतं खरं काय कधी की सत्य वागत नवऱ्याचं टाइमपास होता माझं प्रेम तुमच्यावरच आहे टाइमपास फक्त. होतं हा टाइमपास होतं मुख्य घ्यायचा दिवस गेले बरं का तिला दिवस गेले दिवस गेले सांभाळून घ्यायचे दिवस गेले चालती होय ऐका ना चालती वय घराच्या बाहेर चालती वय ऐका ना माझं. म्हणजे आंधळ्या नवऱ्याचा हा पाहिजे किती का आंधळ्या नवऱ्याचा हा पाहिजे वय चालती वय मी परत नाही चुकी करणार नाही आता तुझ्या बापाला जाऊन सांग चुक्या